श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण एकदम पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं जवस घेतलेलं आहे. तर तुम्हाला माहीतच असेल, जवसामध्ये जीवनसत्व, प्रोटीन आणि खनिजे हे मुबलक प्रमाणात असतात. तर अशी ही जवसाची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी काय केलं मी, इथं ही वाटी एक दाखवली की नाही, त्या वाटीच्या मदतीने किंवा त्या वाट्या मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि हे 2 वाट्या जवस मी आता काय करणार आहे, मीडियम आचेवर एकदम मस्त असं भाजून घेणार आहे. की जर आपण गॅसची आच ही मीडियम ठेवली तर जवस हे आतपर्यंत खरपूस असं भाजलं जातं. त्यामध्ये कोणत्या तुपाचा किंवा कशाचाच वापर न करता मी कोरडंच असं हे जवस इथं एकदम मीडियम आणि मंद असे आचेवर भाजून घेत आहे. तर जवस हे केसांसाठीही चांगलं आहे बरं का. केस याच्यामुळं आहारात जर असलं तर केस मजबूत होतात. त्यानंतर त्वचाही चमकदार होते जवसामुळं. तर जवस हे आहारात असणं खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. शिवाय आपण वेगवेगळ्या असे पदार्थ या जवसापासून करून खाल्लेच पाहिजेत किंवा जवस आहारात असलंच पाहिजे आपल्याला कोणत्या ना कोणत्या पदार्थाने. तर आता आपलं इथं जवस छान असं भाजत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं जवसाचा कसा रंग बदललेला आहे. तर अशा पद्धतीने छान असं तडतड उडेपर्यंत जवस भाजून घ्यायचं आहे. आता इथं आपलं जवस भाजून झाले, आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर आता मी ज्या वाट्यांच्या मदतीने 2 वाट्या जवस घेतलं होतं का नाही, तीच 1 वाटी भरून मी इथं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर खोबऱ्याचा खीसही काय करायचं आहे, मंद आचेवर गॅसच्या भाजून घ्यायचा आहे एकदम तांबूस रंगावर येईपर्यंत, म्हणजे तो छान खरपूस असा भाजला जातो. मी इथं सुकं खोबऱ्याचं असं खीस घेतलेलं आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही इथं वापरू शकता. आता आपला इथं खोबऱ्याचा खीसही छान असं भाजलेला आहे. आपण काढून घेऊयात. दुसऱ्या ताटामध्ये मी ह्या खोबऱ्याचा खीस काढून घेतलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये आता मी काय केलं आहे, 2 चमचे अशी खसखस घेतलेली. आता ही खसखसही छान अशी भाजून घ्यायची आहे तांबूस रंगापर्यंत. तशी आता गरम कढईमध्येच खसखस छान ही भाजली जाते, कारण ती खूप बारीक असते ना त्याच्यामुळं. आता खसखस इथं छान भाजली गेली, आपण काढून घेऊयात. मी खोबऱ्यामध्येच ती खसखस काढून घेतलेली आहे. आता इथं आपले तोपर्यंत काय झालं आहे, जवस इथं थंड झालेलं आहे. तर आपण आता काय करूया, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात. एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे जवस. त्याचा चांगला कूट करून घ्यायचा आहे. ह्या अशा पद्धतीने आता आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये कूट केलेलं जवसाचा. अशा पद्धतीने सर्व जवस मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. आता त्याच कढईमध्ये मी काय केलं, इथं साजूक तूप घेतलेलं आहे. आता त्या तुपामध्ये मी काय केलं, इथं खजूर जे आहे तिचे मी काय केलं होतं, मधलं बी काढून घेतलेलं आहे. आणि खजूर काय करायची तर आपल्याला इथं मेल्ट करून घ्यायची छान अशी तुपामध्ये. ही छान अशी अशी पागळून घ्यायची. ती मऊ होते छान गरम झाल्याच्या नंतर. आपोआप ती पातळ होण्यास सुरुवात होते. खजूर अशी मऊ एकदम मस्त होते गरम केल्याच्या नंतर. तुम्ही पाहू शकता इथं खजुरीचं आकारमान जरा बदलले. आता इथं छान अशी आता खजूर आपण इथं मेल्ट करून घेतली. आपण त्या जवसाच्या कुटामध्ये घालून घेऊयात. आणि आता त्यानंतर मी इथं वेलची पूड घातलेली आहे. आणि इथं मी खोबरं बी काय केलं, चांगलं चुरगाळून घेतलं. थंड झाल्यामुळे ते छान असं चुरगाळलं जाते. ते नाही चुरगाळलं तरी चालतं, कारण आपल्याला पुन्हा ते मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायचे. आता हे सर्व जिन्नस मी काय केलं, इथं एकत्र करून घेतलेत.
आता इथं खजूर आणखी थोडी गरम आहे, हाताला थोडं पोळती आहे. तरी पण मी असं काय केलं आहे, आता ही सर्व खजूर ह्या कुटामध्ये मिक्स करून घेते आहे. आता इथं सर्व खजूर मी ह्या कुटामध्ये मिक्स करून घेतली. आता आपण काय करूया, आता ह्याचं पुन्हा छान अशी खजूर बारीक व्हावी यासाठी पुन्हा मिक्सरमध्ये हे सर्व जिन्नस घालून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे हे पाहू शकता तुम्ही खजूर किती छान अशी बारीक झालेली आहे. आता हे आपल्याला लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. मी इथं 2 वाट्या जवस 1 वाट्या खोबरं होतं की नाही, मग मी 3 वाट्या इथं खजूर घेतलेली होती. पण तरीही तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही खजुरीचं प्रमाण जास्त घेऊ शकता किंवा मग गुळाचाही इथं वापर करू शकता. मी अशा पद्धतीने काय केलं आहे, आम्हाला जास्त गोड लागत नाही त्यामुळे मी प्रमाण तेच घेतलं होतं. आता अशा पद्धतीने मी पहिला लाडू इथं वळवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व लाडू आता इथं वळवून घेणार आहे. इथं सगळे लाडू आपले इथं करून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान मस्त असे लाडू बांधले गेलेले आहेत. ते मी तुम्हाला एक फोडून दाखवते. तर अशा पद्धतीने जवसाचे लाडू तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.